हेडलाईन्सवर. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानशी सामना खेळणं हा देशद्रोहच, ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल. आंदोलनाची घोषणा. प्रखर राष्ट्रप्रेमी सामना बघणार नाहीत, भाजपचे नेते सामना पाहतील, राऊतांची कडाडून टीका. मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यातल्या हस्तक्षेपावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा. ड वर्गाच्या 19 महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. शिंदेंच्या शिवसेनेत विभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून नाराजी नाट्य कायम. उपमुख्यमंत्री शिंदेंनी बैठक घेऊनही तोडगा नाही. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजी न परवडणारी. मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या आमदार आणि खासदारांची आज बैठक. मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर चर्चा होणार का, याची उत्सुकता. एसईबीसी अंतर्गत मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी. आरक्षणाच्या समर्थनार्थ तसंच विरोधात याचिका दाखल. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं थेट अजित पवारांना आव्हान. वाजत गाजत बारामती पोलीस स्टेशनला जाण्याचा इशारा. बजरंग सोनावणे आमदार सोळंकेंवरही हल्लाबोल. खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी तुमच्याकडून भरपाई घेतल्याशिवाय तुम्हाला जाग येणार नाही. मुंबई हायकोर्टाचा महापालिका अधिकाऱ्यांना इशारा. भिवंडी, कल्याण, पवईतल्या मृत्यूप्रकरणी 18 सप्टेंबरला भरपाई आदेश देणार. मुंबईतील घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर भरधाव कारच्या धडकेत 3 गंभीर जखमी. कारमधील तरुण आणि 2 तरुणी नशेत असल्याची माहिती. अपघातानंतर चालक रिक्षा पकडून पसार. बीडमध्ये 10 ते 12 जणांच्या टोळक्याकडून मारहाण करत एकाचं अपहरण. तर जिल्ह्यातील तणावाची स्थिती आणि कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर 25 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू. मुंबईतील 125 वर्ष जुन्या एल्फिन्स्टन पुलाची वाहतूक रात्रीपासून बंद. पाडकामाला वाढता विरोध कायम. सत्ताधाऱ्यांसह विरोधकही मैदानात. पंतप्रधान मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर. मैतेई आणि कुकी जमातींमध्ये झालेल्या हिंसाचारानंतरचा पहिलाच दौरा. 7,300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची मोदींच्या हस्ते पायाभरणी. अमेरिकेतल्या बर्कले विद्यापीठात दक्षिण आशियाई भांडवलशाही विषयावरील कार्यशाळेच्या पत्रकावरून वाद. मोदी शहा योगींच्या फोटोखाली वादग्रस्त मजकूर. आयआयटी मुंबईची कार्यक्रम आयोजनातून माघार. काँग्रेसच्या मतचोरीच्या आरोपांवर नक्षलींचाही सुरात सूर. सेंट्रल कमिटीच्या पत्रकातून मोदी शहांवर आरोप. मतचोरी विरोधात जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचं नमूद. अभिनेत्री दिशा पटानीच्या यूपीतील घरावर गोळीबार. प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा बदला घेतल्याचा दावा. गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगनं हल्ल्याची जबाबदारी घेतली. कर्नाटकच्या हासनमध्ये गणेश मिरवणुकीत मोठी दुर्घटना. धावता ट्रक मिरवणुकीत शिरल्यानं 8 लोकांचा मृत्यू तर 20हून अधिक गणेश भक्त जखमी. मृतांच्या वारसांना 5-5 लाखांची मदतही जाहीर. सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान. जेन झी आंदोलनानंतर नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ.